गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. प्रसाद आणि स्वाती. काल आपण इंदोरमध्ये आलो, संध्याकाळी मस्तपैकी धमाल केली आपण आणि आता सकाळचे वाजलेले आहेत नेक्स्ट डे 6:10 6:10 झालेली आहेत आणि आपण इंदोरवरनं आता निघतोय. सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स जयपूर आणि ब्रेकफास्ट वगैरे आता काही केलेलं नाही आहे, आपण रस्त्यामध्येच बघणार आहोत. सो वी होप की कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर नसेल तर प्लीज सजेशन्स पण तुम्ही द्या आणि दुसरं तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तो शेअर पण करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत अप्रॉक्सिमेटली अगेन 10 hours. ओके, 10 तासाचा आपला ट्रॅव्हल आहे. सो आता 6:10 झालेले, तर आपण 6:10 6 वाजता वगैरे 6:30 पर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूयात. सो चला आजची दिवसाची सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. चलो. सकाळी 6 वाजता ॲब्सोल्यूट अजून अंधार आहे. असं वाटतंय की 4:30-5 वाजलेत, पण इट इज ऑलरेडी 6:23 झालेत ॲक्च्युली. आणि आता फर्स्ट टोल आला पण आहे आणि इंदोर सिटीमधनं आपण ऑलमोस्ट आता बाहेर पडतोय. आणि इकडे इंटरनेट सर्व्हिस वगैरे ॲब्सोल्युटली अमेझिंग काम करतात. कसला सरळ रोड आहे, एकदम स्ट्रेट आणि ऑलमोस्ट 3 किलोमीटर झाले असाच आहे स्ट्रेच. एकदम लक्षात आलं मला की यार हा असं कॅप्चर केला पाहिजे. आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत आणि शेती आहेत आणि एकदम स्ट्रेट रोड आहे. मध्ये आधी आले पण अगेन परत स्ट्रेट, मध्ये काहीच नाही आहे. स्पीड ब्रेकर्स केवढे आलेत, अरे बापरे. 1 2 उज्जैन मध्ये आलो आता पण आता. जय महाकाल. जयपूर जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तो इतका सुंदर आहे. जसं मी मगाशी पण एका ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये सांगितलं होतं की आजूबाजूला खूप ग्रीनरी आहे, खूप जास्त ग्रीनरी आहे. सगळे शेत आहेत आणि सगळीकडे ग्रीनरी आहे आणि रोड आहेत ना. क्रूज कंट्रोल ऑन केलाय मी आणि ॲक्सिलेटर वगैरे काही देत नाही आहे, फक्त स्टेअरिंग पकडले. दॅट्स इट. गाडी आपोआप चालली आहे. अजिबात म्हणजे असे 5 मिनिटामधनं एकदा क्रूज कंट्रोल बंद करावं लागतं. कंट्रोल घ्यायचा, परत व्यवस्थित हे करायचं आणि परत व्यवस्थितपणे क्रूज कंट्रोल ऑन. ना लांबपर्यंत काही गरजच नाही आहे. म्हणजे एकदम स्ट्रेट रोड आहेत, स्ट्रेट मस्त रोड्स आहेत एकदम. ज्याला ड्रायव्हिंगची आवड आहे ना तो व्यक्ती इथे एन्जॉय करेल, खरंच एन्जॉय करेल. फायनली राजस्थानमध्ये एंटर झालेलं आहे आपलं आणि NH52 हायवे कसला ऑसम आहे. हा बघताय तुम्ही, खूपच मोठा म्हणलं 4 लेन हायवे आहे. आता खूप डिस्टन्स नंतर आम्हाला एक छान रेस्टॉरंट मिळालं आहे जिथे आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आहे आणि मेन्यू पण खूप सुंदर आहे. आम्ही एक पनीर पराठा ऑर्डर केला आहे आणि प्रसादनी आलू पराठा, दही, चहा आणि कॉफी. दही पण खूप सुंदर आहे, अजिबात आंबट नाही आहे आणि असं थिक दही आहे एकदम. आणि पनीर पराठा पण खूप टेस्टी आहे. आय डोंट नो आलू पराठा कसा आहे. आलू पराठा पण सॉलिड आहे. चहा पण त्यांनी आलं वगैरे टाकून केलं त्यामुळे चहाही खूप सुंदर आहे. ओव्हरऑल खूप छान टेस्टी फूड आहे. आय डोंट नो गोप्रो कॅप्चर करतोय का इकडे, बट समोर ब्रिज दिसतोय का ब्रिज? आय डोंट नो यार, आय थिंक कॅप्चर करत असेल. कसला ऑसम आहे हे भाई. व्हेरी नाईस, खूप छान दिसतंय. मस्त. एकदम रात्री खूप सुंदर दिसेल. लाईट्स लावल्यावरती खूप छान दिसेल. खूपच छान, ब्युटिफुल. खूपच मस्त. या सोसायटीमध्येच एअरबीनचं आपलं बुक केलेलं आहे. इथलाच फ्लॅट आहे आणि द बेस्ट पार्ट इज इवन पार्किंग जी आहे गाडीला इथेच मिळाली व्यवस्थित. सो द कार इज ऑल्सो सेफ. आणि इकडे आपल्याला आता वरती डी विंगमध्ये मला जागा मिळाली. सो लेट्स सी वरती जाऊन. गुड इव्हनिंग. आपण आता इकडनं आहे ना
रूम जी आहे मी व्हिडिओ करायचं विसरलो, आता नंतर करेलच, पण डिसेंट रूम आहे. अगेन इथे आपण 1 नाईट स्टेसाठीच आहोत. सो इकडनं आता आपण फ्रेश होऊन आपण चाललेलो आहोत पत्रिका गेटला आपण जाऊयात, बघूयात की तिकडे काय काय आहे. आणि तिकडनं अजून 2-3 जागा आहेत बघण्यासारख्या. तर आपल्याला परत इंदौर सारखंच आजचा पण प्लॅन आहे. जितका आपल्याकडे वेळ आहे, आत्ता वाजलेले संध्याकाळचे 5:30, सो आपल्याकडे 10 वाजेपर्यंत वेळ आहे. पत्रिका गेटला आलो होतो आपण. खूपच सुंदर आहे हे, आणि म्हणजे लाइटिंग इफेक्ट कसला मस्त केलाय ना, खूपच मस्त लाइटिंग इफेक्ट केला याच्यावर. पत्रिका गेट पण जर अजून बघूयात की काय आहे नक्की सीन. वेगवेगळे कार्विंग वगैरे छान केलेले आहेत, वेगवेगळे असे स्टॅच्यूज लावले तिकडे, आणि वरती पण कार्विंग एकदम मस्त आहेत. मस्त असलं काम केलंय सुंदर. Thank you so much. रेस्टॉरंटमध्ये मॉलमध्ये आलो आहे फायनली, आणि इकडे वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत मोठे मोठे. सो लेट्स सी. चलो आपण मॉल आल्यावरती इकडे या कबाब्स अँड करीज कंपनीमध्ये आलो आहे. मोठासा असा परिसर आहे, इथे आपण ॲक्च्युली कुठलाही टेबल चूज करू शकतो, पण ह्यांचा ऑफकोर्स एक सेक्शन आहे. आणि इकडे आहे ना कबाब्समध्ये मी ऑर्डर केलं आहे मटन सीख कबाब, आणि स्वातीने ऑर्डर केलं आहे पनीर टिक्का. इतकं अप्रतिम आहे ना हे, इतकं अप्रतिम आहे की मी वर्ड्समध्ये डिस्क्राईब नाही करू शकत. इट इज अनबिलिव्हेबल. सॉलिड टेस्ट आहे, म्हणजे स्पेशलिटी इन कबाब्स. खूपच भारी आहे, आणि वी आर एन्जॉईंग द डिनर इन जयपूर. खतरनाक, म्हणजे थँक गॉड की मी या मॉलमध्ये आलो, कारण आमचं दोघांचं असं म्हणणं होतं की मॉलमध्ये यायचं नाही, बिकॉज पुण्यामध्ये एवढे मॉल्स आपण तिकडे जात नाही, तर इथे कशाला जायचं. पण डिनरसाठी आम्ही म्हटलं चलो मॉलमध्ये एखादं चांगला आपल्याला रेस्टॉरंट मिळेल, आणि वी केम हिअर. गुड मॉर्निंग. आता आपण निघालेलो सकाळी, अँड पहिला टोल पण आलेला आहे सकाळी. 6 o'clock वी स्टार्टेड एक्झॅक्टली. आता 6:12 झालेत. जस्ट जयपूरच्या बाहेर पडलो, आणि हा पहिला टोल नाका आलेला आहे. सो सगळं बंद आहे, सगळं बंद आहे, सगळं बंद आहे. अरे कुठे आहे भाई? हां हे चालू आहे हे. ओके, दिस इज ओके. सगळे असे दिले रात्रीच्या वेळेला लाईट आहे म्हणून ठीक आहे, बट बंद केलं दिसतच नाही. चला पहिला टोल आपला. ओके हा टोलच नाही आहे. क्या बात कर रहा? टोल घेतलाच नाही. असं कसं झालं? का झालं का माहिती, मेसेज येईल. पण गाडी थांबावी लागली नाही, आणि जसं तुम्ही बघितलं सो काय माहिती टोल झाला पटकन का तसंच सोडलंय त्यांनी. पण तसं सोडायचं असलं असतं तर गेट उघडच ठेवलं असतं ना, गेट बंद कशाला केलं असतं. सो पण या आता आपण चाललोय अमृतसरला, आणि सकाळची आपण सुरुवात करू. आणि स्वातीचं ऑलरेडी विष्णू सहस्त्रनाम चालू आहे. सो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. चलो अमृतसरला आपण निघालोय, आणि मध्ये आधी जे काय आपल्याला दिसेल छान आपण ते कॅप्चर करूयात. वाव, सकाळी सकाळीचा मस्तपैकी सनराईज. क्या बात आहे.
आणि चेक द हायवे. माय गॉड, केवढे मोठे रोड्स आहेत. ते दिसते ट्रक केवढे दिसत आहेत आणि इथे अजून केवढा रोड आहे. टू गुड. इकडे थोडंसं आपण ब्रेक घेतला आता, कारण हायवेच्या इकडे आहे ना, हायवेच्या इकडे रेस्ट रूम्स अवेलेबल आहेत या दिल्ली याच्यावरती. आणि इथे सगळे वेगवेगळे ब्रँड्स पण आहेत. हल्दीराम, मुलचंदजी, हॉटेल्स वेगवेगळे ब्रँड्सचे. आणि हायवे इकडे आहे. सो मस्त सोय आहे. वॉशरूम्स एकदम क्लीन आहेत. बाहेर व्यवस्थित लिहिलं आहे की नो टिप्स अलाउड. आणि खूप मोठं परिसर आहे. म्हणजे इकडनं आतमध्ये गेलं की तिकडे पण, त्या साईडला पण शॉप्स आहेत आणि इकडे पण आहेत. आता थोडंसं चालू आहे, थोडंसं पाय पण मोकळे होतील. आणि छान आहे एकदम. इकडे काहीतरी ब्रेकफास्ट करूयात, म्हणजे परत थांबायला नको, डायरेक्ट लंचलाच थांबू आपण. नाईस प्लेस. सो दिल्लीला जाताना इथे हे अवेलेबल आहे. सो इन केस कोणाला रेस्ट करायचं आहे किंवा झोपायचं पण आहे, ओके, फ्रेश व्हायचं आहे, ब्रेकफास्ट करायचं आहे, तर सगळं एव्हरीथिंग इज अवेलेबल. रस्ता असला स्ट्रेट आहे ना दिल्लीचा हायवे. इट्स अमेझिंग. खूपच सुंदर रोड्स आहेत आणि काय बनवलं आहे यार गडकरी साहेबांनी. काम जबरदस्त केलं आहे. हायवेज अनबिलिव्हेबल आहेत. मला किती वेळ झाला मी गाडी क्रूज कंट्रोलवर टाकली आहे, असं झालंच नाही की क्रूज कंट्रोल काढायची वेळ आली आहे. ट्रॅफिक तर नाहीच आहे, रस्ते एवढे मोठे, जरी गाड्या आल्या तरी एवढं मोठं स्पेस आहे की गाडी स्लो करायची गरजच नाही आहे. जस्ट टू अपडेट, आपण अमृतसर रोडवरती बराच वेळ झाला आहोत. आता वाजलेले आहेत 12:59 दिसतात इथे. सो 12 वाजलेले आहेत ऑलरेडी. आणि आपण 1684 किलोमीटर्स कंप्लीट केलेले टोटल पुण्यापासून. जलंधर, लुधियाना, पंजाबच्या पुढे आपण आलेलो आहोत. आणि अजून आपल्याला जवळजवळ 130 किलोमीटर्स अजून बाकी आहे. पण आपण आता अमृतसर रोडला ॲक्च्युली लागलेलो आहोत. आणि आता जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 1892 किलोमीटर्स आपण कंप्लीट केलेले आहेत. हा तिसरा दिवस आहे आणि जवळजवळ 1900 किलोमीटर आपले कंप्लीट झालेत. 1900 किलोमीटर्स. आणि मेन म्हणजे काय की एवढं गाडी चालून सुद्धा काही वाटतच नाहीये. ॲब्सोल्युटली ओके. तुला वाटतंय काही? नाही, कारण एक तर गाडी इतकी पॉवरफुल आहे. SUV, ग्राउंड क्लिअरन्स एवढा आहे, त्यामुळे बम्प्स वगैरे पण आले तरी काही कळत नाही. आणि आता मध्ये आम्हाला एक बायपास रोड होता, रस्ता बंद असल्यामुळे त्यांनी वेगळा रस्ता केला आणि त्या रस्त्यावर सगळी मऊ अशी माती होती. कंप्लीट मोटर क्रॉस कसं असतं असं तसं आम्ही जात होतो ऍक्च्युली. पण काही वाटलं नाही, गाडी एकदम स्मूथली. आणि इकडे दिसेल तुम्हाला बोनेट दिसतोय का? बोनेट, गाडीचा बोनेट. या बॉनेट वरती धूळ जी दिसतीये ना, त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता की काय प्रकारचा तिथे हे होता, धूळ असेल. आणि इतकं खराब रस्ते होते की काय रेकॉर्ड वगैरे करायचं डोक्यात पण आलं नाही. गाडी एवढी घाण झाली आहे ना, आणि नेमकं सेंटरवाला दिसला गाडीवरती. छान. म्हणलं चल सगळीकडे पाणी मारून दे. त्याला फक्त पाणी मारून द्यायला सांगितलं. एकदम घाण म्हणून रस्त्यामध्ये तीन धूळ आली होती ना, त्याला ॲटलिस्ट तेवढं भेटलं. कोणीतरी मिळालं जो आपल्याला व्यवस्थित गाडी स्वच्छ धुवून करून देईल. किलोमीटर्स कंप्लीट केले आपण. गाडीमध्ये दाखवतात बघा 2002. आणि आपण ऑलमोस्ट वी आर देअर. आता इकडनं अमृतसर अराउंड 18-19 किलोमीटर्स दाखवत आहे. सो आपण हाफ एन आवर आपला फरक पडला, कारण आपण गाडी वॉश करायला थांबलो होतो, कारण गाडी खूप घाण झाली होती. म्हटलं पाणी मारून घेऊया, तर तिथे 20 मिनिट्स गेले. अदरवाईज आत्ता आपण ॲक्च्युली अमृतसरमध्ये असलो असतो. अमृतसर, वेलकम टू अमृतसर. क्या गेट है, मस्त रे. हो. सो आपण इकडे फायनली पोचलोय. आणि इकडची ही आता एक रूम आहे. ट्रिपल बेड मिळालं आपल्याला इथे. सगळं आता मी गोष्टी चार्जिंग करत ठेवल्यात, बॅग झालेल्या आहेत. ओके, मोठ्याच्या मोठा अगेन बेड आहे. वरती एअर कंडिशनर आहे.
बाथरूम इज ऑल्सो गुड इनफ, का मोठं आहे चांगलं, आणि टी व्ही आहे. सो गुड. सो इकडे आपण आता 3 नाईट्स आपण इथेच आहोत. आणि ही जी रूम मला एअरबीएनबीवरती जेव्हा मी बुक केली ना, तर ती मला पडली आहे 1506 रुपीज फॉर 1 नाईट. ओके, म्हणजे 1500 रुपयाला 1 नाईटची ही रूम पडली. आपण इथं 3 नाईट्स केले. सो आज आपण पोचलोय. आज आपण आराम करू. आता थोड्या वेळाने बाहेर जातो आणि बघतो काय आहे का. आणि उद्या सकाळीचा मेन दिवस आहे. सो ॲक्च्युली आपली ट्रिपचा जो फर्स्ट डे असणार आहे तो उद्या सकाळपासून असणार आहे, कारण आपला अमृतसरपासून ट्रिप सुरू आहे. सो आपण डेस्टिनेशनला पोहोचलोय अँड नाव वी विल गो एन्जॉय. सकाळी उठून आपण टेम्पलला जाऊ. बऱ्याचशा गोष्टी प्लॅन्ड आहोत. सो व्हॉट विल डू इज की आपण आता अवतार झालाय, आंघोळ करायची गरज आहे. ऑलमोस्ट 2000 किलोमीटर्स आपण कंप्लीट केले फ्रॉम पुणे टू अमृतसर. 2030च्या आसपास काहीतरी टोटल किलोमीटर्स झालेत आपले. सो काही थकवा नाही, काही नाही. मस्त गाडी चालवत आलेलं आहे. ज्याला गाडी चालवायला आवडती त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, आणि ज्याला गाडी चालवायला कंटाळा येतो मग त्याच्यासाठी 2000 किलोमीटर्स इट इज टू मच, पण आय एन्जॉईंग इट. आणि आत्ताशी आपण 2000 झाले. सो आपला 5000चा पट्टा आहे. सो वी आर एन्जॉईंग. सो आपण हा व्हिडिओ इथंच थांबूयात. ओके, इंदौरपासनंचा इथपर्यंतचा, सॉरी जयपूरपासनंचा इथपर्यंतचा आपण व्हिडिओ कंटिन्यू केला. आपण इथं हा व्हिडिओ थांबूयात. आणि आज संध्याकाळपासनं म्हणजे इथनं पुढचा जो व्हिडिओ असेल तो डेफिनेटली उद्या संध्याकाळी मी परत अपलोड करेन. ओके, सो फ्रॉम अस थँक्यू व्हेरी मच अँड सी यू टुमॉरो मॉर्निंग. थँक्यू, बाय.